नमस्कार मित्रांनो, प्रेमपूर्वक नमस्कार. मी तुमची प्रियांका. आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नाभी म्हणजेच बेंबी हा आपल्या शरीराचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच आपल्या शरीराचा केंद्रबिंदू नाभी आहे. इथे तिसरे महत्त्वाचं चक्र म्हणजेच मणिपूर चक्र स्थित आहे. ज्या व्यक्तीचं मणिपूर चक्र संतुलित आणि ॲक्टिव्ह सक्रिय असते, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स खूप चांगला असतो. ती व्यक्ती स्वतःबद्दल खात्रीशीर असते आणि या केंद्रबिंदूला आपण कोणतीही ऊर्जा दिली तर ती ऊर्जा संपूर्ण शरीरात प्रवाहित होते. कारण शरीरातील ऊर्जा प्रवाह या केंद्रबिंदू मधूनच होत असतो. आपल्या शरीरात वाहणारी सकारात्मक ऊर्जा देखील याच केंद्रातून जात असते. आज मी तुम्हाला नाभीसाठी काही सोपे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता. नाभीचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. लहानपणापासून आपण पाहत आलो आहोत, की आपल्या आजी-आजोबा नाभीला आई मोहरीचं तेल किंवा नारळाचं तेल लावत असत. तेव्हा आपल्याला कदाचित समजत नव्हतं, की हे का केलं जात आहे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, की या महत्त्वाच्या केंद्रबिंदूवर कोणत्या गोष्टी लावाव्यात, ज्यामुळे तुम्हाला मानसन्मान, पैसा, सौंदर्य आणि चांगले आरोग्य मिळू शकते. चला मित्रांनो, पहिल्या उपायापासून आपण सुरुवात करूया. नाभीवर हळद लावण्याचे फायदे काय आहेत? हळद आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. ती जंतुनाशक आहे. अंघोळीनंतर सकाळी नाभीवर थोडीशी हळद लावायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हळद गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करतं आणि कपाळावर किंवा नाभीवर हळदीचा टिळा लावल्याने गुरु बळकट होतो. गुरु बळकट झाल्यावर जीवनात ज्ञानाची सुरुवात होते. गुरु केवळ ज्ञानच देत नाही, तर जीवनात मानसन्मान देखील देत असतो. त्यामुळे थोडी हळद पाण्यात मिसळून नाभीवर सुरुवात करा. नाभीवर हळद लावल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती सुरू होते. जर तुम्हाला अध्यात्मात रस असेल तर हा उपाय नक्की करा. यामुळे तुमचे देवाशी नाते अधिक थेट दृढ होईल. तसंच शरीरातील ऊर्जा जी आहे ती ऊर्जा प्रवाह संतुलित आणि वेगवान होईल. त्यामुळे हळदीचा हा उपाय प्रत्येकाने जरूर करून पाहायचा आहे. आता दुसरा उपाय नोकरी संबंधित आहे. जर तुम्हाला नोकरीत अडचणी येत असतील, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स आहे, राजकारण चालू असेल किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर केशराचा उपाय करायचा आहे. थोडंसं केशर पाण्यात मिसळा आणि ते दररोज देवाचं स्मरण करत नाभीवर लावा. कोणत्या उद्देशाने तुम्ही हा उपाय करत आहात हे तुम्ही मनात ठेवायचं आहे. यामुळे नोकरीतील अडथळे हळूहळू दूर होतील. आणि आता बघा, तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय मी सांगते. पैसा आणि आकर्षणासाठी आहे. प्रत्येक व्यक्तीला पैसा आणि आकर्षक व्यक्तिमत्व हवे असते. अविवाहितांसाठी तसेच पती-पत्नीसाठीही हा उपाय उपयुक्त आहे. जर नात्यातील आकर्षण कमी होत असेल तर नाभीवर 2 गोष्टी लावा. पहिली म्हणजे मोगऱ्याचे अत्तर किंवा मोगऱ्याचं तेल. बोटावर थोडं तेल किंवा अत्तर घ्या. 541 म्हणजेच 541 हा अंक मनात ठेवून नाभीवर लावा. यामुळे तुमच्यातील आकर्षण शक्ती वाढेल आणि पती-पत्नीमधील आकर्षण सुद्धा वाढणार आहे. आकर्षण वाढवण्यासाठी मोगऱ्याचं अत्तर किंवा तेल लावताना मनात क्लीम 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 हा मंत्र जपायचा आहे. प्रत्येकामध्ये आकर्षण शक्ती असते, पण नकारात्मकतेमुळे ती कमी होत जाते. तर हा मंत्र त्या शक्तीला पुन्हा जागृत करतो, ॲक्टिव्ह करतो. आता पैसा आकर्षित करण्यासाठी सुगंधाचा संबंध जो आहे शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र बळकट करण्यासाठी सुगंधाशी नाते जोडणे गरजेचं आहे. दररोज थोडे गुलाब पाणी, गुलाबाचं तेल किंवा गुलाबाचे अत्तर नाभीवर लावा. तेलात बोटाने तुमचा आवडता धनांक लिहा. उदाहरणार्थ माझा आवडता अंक 520 आहे. तो अंक तेलात लिहून ते तेल नाभीवर लावा. त्यानंतर श्रीम मंत्र किंवा कुबेराचा धम मंत्र जपायचा आहे. माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्या कृपेने तुम्हाला धनप्राप्ती होते. जर उपाय करूनही तुम्हाला परिणाम मिळत नसतील तर समजून घ्या की काही अडथळे तुम्ही स्वतः निर्माण केले आहेत.
नकारात्मक विचारांमुळे हे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आधी तुमच्या विचारसरणीत बदल करा आणि नंतर हे उपाय सुरू ठेवा. अडथळे दूर झाल्यावर तुम्हाला नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसून येईल. आता मित्रांनो, समाजात नाव किंवा मान सन्मान मिळविण्यासाठी चंदनाचा उपाय करा. थोडे चंदन पाण्यात मिसळून नाभीवर लावा किंवा चंदनाचे अत्तर सुद्धा मिळतं, तर ते वापरा. यामुळे समाजात तुमचा मान वाढेल, मान सन्मान वाढेल, व्यक्तिमत्व खुलून दिसेल. चंदन शरीरातील उष्णता जी आहे ती संतुलित ठेवते. बघा, ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते त्यांना चंदनाचा उपयोग विशेष फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शरीर शांत आणि थंड राहते. तर हे सर्व उपाय अतिशय सोपे आहेत. एकदा या गोष्टी आणून ठेवा आणि नियमितपणे वापरा. बघा मित्रांनो, विश्वास ही सर्व उपायांची जी आहे ती गुरु किल्ली आहे. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला नक्की परिणाम मिळतील. पण मात्र विश्वास नसेल तर कोणताही उपाय काम करत नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही सगळे हे नाभीचे उपाय जरूर करून पाहाल. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून हे ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद.